आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमेरिकल बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन यातील न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार. अ लोड ऑफ 1 किलो न्यूटन इज लिफ्टेड बाय अन एफर्ट ऑफ 56 न्यूटन. म्हणजे 1 किलो न्यूटन एवढं लोड आहे, तो 56 न्यूटन एवढ्या एफर्टने काय केलं जाते, लिफ्ट केलं जाते. अँड 2 किलो न्यूटन इज लिफ्टेड बाय अन एफर्ट ऑफ 96 न्यूटन. त्याचप्रमाणे 2 किलो न्यूटन एवढं वेट आहे, ते 96 न्यूटन एवढ्या एफर्टने काय केलंय, लिफ्ट केलं जाते. फाइंड एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड ऑफ 3 किलो न्यूटन. तर 3 किलो न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी आपल्याला किती एफर्ट लागेल हे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर न्यूमेरिकल मध्ये जो काही गिव्हन डाटा दिलेला आहे तो आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करू. गिव्हन मध्ये काय आहे, दोन केस दिल्यात, 1 किलो न्यूटन लिफ्ट करण्यासाठी आणि 2 किलो न्यूटन लिफ्ट करण्यासाठी. म्हणजेच काय करूया, एफर्ट पी आणि लोड डब्ल्यू नोट डाऊन करूया. एफर्ट पी बघा, पहिल्या केससाठी एफर्ट किती आहे, 56 न्यूटन. लोड किती आहे, 1 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं काय करूया, न्यूटन मध्ये कन्वर्ट करूया. नेक्स्ट बघा, दुसरी केस काय सांगितलंय, 2 किलो न्यूटन लोड. 2 किलो न्यूटन लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट किती लागते, 96 न्यूटन. 96 न्यूटन. आणि टू फाइंड काय करायला सांगितलंय, टू फाइंड ज्यावेळी लोड 3 किलो न्यूटन असेल त्यावेळी एफर्ट पी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे किलो न्यूटन मध्ये, हे न्यूटन मध्ये, तर काय करूया, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करूया. कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000 केलं काय होतं, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होतं. मग 1 ला काय करायचं, 1000 इंटू करायचं. म्हणजेच काय, 1000 मध्ये 3 झिरो असतात, डायरेक्ट 1 वरती 3 झिरो देऊन मोकळं व्हायचं. हे झालं किलो न्यूटनचं न्यूटन. 2 किलो न्यूटन सुद्धा तसंच, 2 ला इंटू 10⁻³ करा किंवा 2 इंटू 1000 करा. 2 इंटू 1000 म्हणजे काय, 1000 मध्ये 3 झिरो असतात, म्हणून दिलेल्या व्हॅल्यू वरती डायरेक्ट 3 झिरो देऊन मोकळं व्हायचं. म्हणजेच काय होणार, 2000. त्याचप्रमाणे सिमिलरली इथंच बघा, 3 किलो न्यूटन, 3 वरती 3 झिरो द्यायचं किंवा इंटू 10⁻³ सुद्धा करू शकता किंवा कॅल्क्युलेटर मध्ये 3 इंटू 1000 केले तरी एवढंच आन्सर येणार आहे. तर दिलेल्या माहितीच्या आधारे लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. लॉ ऑफ मशीन काय सांगते आपल्याला, कॅपिटल पी इज इक्वल टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस कॅपिटल सी. याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. पहिल्या केससाठी बघा, एफर्ट पी किती आहे, 56 न्यूटन पुट करूया, इज इक्वल टू स्मॉल एम माहित नाही, कॅपिटल डब्ल्यू माहित आहे 1 किलो न्यूटन. 1 किलो न्यूटन म्हणजेच किती, 1000 न्यूटन प्लस कॅपिटल सी माहित नाही. हा झाला इक्वेशन नंबर 1. सिमिलरली सेकंड केससाठी इक्वेशन नंबर 2, एफर्ट पी किती आहे, 96 इज इक्वल टू स्मॉल एम माहित नाही, लोड डब्ल्यू किती आहे, 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन म्हणजेच किती, 2000 न्यूटन प्लस कॅपिटल सी माहित नाही. हा झाला इक्वेशन 2. ह्या दोन्हीतलं 96 मोठी व्हॅल्यू आहे, 56 छोटे आहे. काय करूया, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करूया. देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 करूया. इक्वेशन 2 किती आहे, 96 इज इक्वल टू एम ब्रॅकेटमध्ये 2000 प्लस सी मायनस इक्वेशन नंबर 1 किती आहे, 56 इज इक्वल टू एम ब्रॅकेटमध्ये 1000 प्लस सी. इथं मायनस केल्यामुळे काय होणार, इथं मायनस येणार, हा प्लसचा मायनस होणार, प्लस सी मायनस सी गेट कॅन्सल होणार, म्हणजे आन्सर किती येणार, 0 येणार. इथं काय, 2000 एम मायनस 1000 एम, 2000 मायनस 1000 किती येणार, 1000 एम ॲज इट इज, 1000 एम. इथं काय होणार, 96 मायनस 56, 6 मायनस 6 0, 9 मायनस 5 4, 40 आलं. इकडे 1000 एम ला काय इंटू, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर स्मॉल एम इज इक्वल टू काय होणार, 40 डिवायडेड बाय 1000. कॅल्क्युलेट करूया, 40 डिवायडेड बाय 1000 किती आन्सर येणार, 0.04. ही झाली स्मॉल एमची व्हॅल्यू. स्मॉल एमची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवलं तर काय होणार, आपल्याला अननोन व्हॅल्यू सी मिळून जाणार. दोन्हीपैकी कोणत्या इक्वेशन मध्ये जरी ठेवलं तरी सी ची व्हॅल्यू सेमच येणार आहे. इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवूया. आतापर्यंत न्यूमेरिकल मध्ये 1 मध्ये ठेवले, आता 2 मध्ये ठेवू. देअरफॉर पुट व्हॅल्यू ऑफ एम इन इक्वेशन 2. 2 काय आहे, 96 इज इक्वल टू स्मॉल एम ब्रॅकेटमध्ये 2000 प्लस
सी व्हॅल्यू पुट करूया. एमची व्हॅल्यू किती आहे 0.04 इंटू 2000 प्लस सी, इकडे किती असणार आहे 96. देअरफॉर सी इज इक्वल टू काय होणार, इकडे जी काय व्हॅल्यू आहे इकडे प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार, म्हणजे 96 मायनस हे कॅल्क्युलेशन आहे काय 0.04 इंटू 2000, किती आन्सर आहे 80. म्हणजेच 96 मधून जर 80 मायनस केलं तर किती येणार 16. सीचं युनिट काय असणार आहे न्यूटन. सर्व व्हॅल्यू आता आपण न्यूटन मध्ये कन्वर्ट केले आहेत, न्यूटन, त्यामुळे आपला आन्सर सुद्धा कसं येणार आहे न्यूटन. एमची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे, सीची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे. एम आणि सीच्या साहाय्याने काय करूया, लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. देअरफॉर लॉ ऑफ मशीन काय असतो, कॅपिटल पी इज इक्वल टू एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी, युनिट काय असणार आहे न्यूटन. पी ॲज इट इज, स्मॉल एम फाइंड आउट केलेलं किती आहे 0.04, कॅपिटल डब्ल्यू ॲज इट इज प्लस सी सुद्धा फाइंड आउट केलेलं किती आहे तो 16 न्यूटन. युनिट काय येणार न्यूटन. हा काय झाला लॉ ऑफ मशीन. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले, 3 किलो न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट पी किती लागणार आहे. यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर कॅपिटल पी इज इक्वल टू 0.04 ब्रॅकेटमध्ये लोड किती आहे 3 किलो न्यूटन. 3 किलो न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. मग 3 किलो न्यूटनचं न्यूटन कसं केलं, 3 ला इंटू 1000 केलं. इंटू 1000 म्हणजेच काय 3 वरती 30 देणार प्लस 16. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर एफर्ट पी इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 0.04 इंटू 3000 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 16 इज इक्वल टू किती आलं 136. एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असणार आहे न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे 3 किलो न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी जो काही एफर्ट लागतो तो आपण इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. जर का आपल्याला न्यूमरिकल मध्ये एफर्ट पी, लोड डब्ल्यू आणि वेलॉसिटी रेशो व्ही आर या 3 गोष्टी जर का दिलेल्या असतील तर आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए, इफिशियन्सी, आयडियल लोड, आयडियल एफर्ट, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन या सर्व गोष्टी एकदम इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येते. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 6 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.